गुजरातच्या खेडा जिल्ह्यात एका सुनेनेच आपल्या सासऱ्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आरोपी सून फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाच्या संपर्कात आली होती। या तरुणाने तिला विदेशात नेण्याचं आश्वासन दिलं होतं, पण यासाठी 2 लाखांची गरज होती। विदेशात जाण्याच्या हव्यासापोटी सुनेने पैसे मिळावेत म्हणून अखेर सासऱ्याची निर्दयीपणे हत्या केली। सुनेने सासऱ्याचं गुप्तांगच कापून टाकलं। यानंतर पोलिसांनी सुनेला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे। खेडा जिल्ह्याच्या डाकोर येथील 35 वर्षीय जगदीश शर्मा 3 दिवसापासून बेपत्ता आहे। कुटुंबाने सर्व ठिकाणी शोध घेऊनही त्यांचा काही पत्ता लागला नव्हता। मोठा मुलगा विजयभाई शर्मा याच्यासह काही लोक चोल येथील घरी पोहोचले असता तिथे टाळं होतं। यानंतर त्यांनी टाळं तोडून पाहिलं असता जगदीश शर्मा यांचा मृतदेह नग्न अवस्थेत पडलेला होता। नंतर लगेच पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल करताना सून मनीषा शर्माने सांगितले की आपण नेहमी सासऱ्याशी शारीरिक संबंध ठेवत होतो। याबद्दल सासरे माझी आर्थिक मदत करत होते, पण जवळपास 1 महिन्यापूर्वी मनीषाची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणाची ओळख झाली होती। या मैत्रीने तिला विदेशात नेण्याचं आश्वासन दिलं। यानंतर मनीषा विदेशात जाण्याचे स्वप्न पाहू लागली, पण विदेशात जाण्यासाठी मनीषाला 2 लाखांची गरज होती। यासाठी तिने सासऱ्याकडे 2 लाख मागितले असता त्यांनी नकार दिला। सासऱ्यांनी नकार दिला असता मनीषाने त्यांच्या हत्येचा कट आखला। मनीषा सासऱ्यासह चोल येथील घरी गेली। तिथे शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना तिने सासऱ्याच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केला। इतकंच नाही तर शांत डोक्याने सासऱ्याला ठार केलं। यानंतर घराला टाळं लावून ती निघून गेली। सासऱ्याची हत्या केल्यानंतर काहीच झालं नाही अशा आवेशाने ती पुन्हा आपल्या सासरी जाऊन राहिली। शेवटी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला।